आपण प्रॅक्टिस सेट 38 पाहिला होता. आता आपण प्रॅक्टिस सेट 39 पाहणार आहोत, म्हणजे 39. आता आहे क्लास आहे 6 क्लास आणि तुमचा चॅप्टर नंबर आहे 17 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर पेन्सिलच्या सहाय्याने आपण ज्या आकृत्या काढल्या जातात, ज्यांची माप आपल्याला दिलेली असतात क्वेश्चनमध्ये आणि त्यांचा वापर करणं आपण काय करतो, शेप काढतो, आकार काढतो, त्याला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन असं म्हटलं जातं, म्हणजेच भौमितिक आकार मराठीमध्ये. आता आपण स्टार्ट करूया. एकदम सोपं आहे. तुम्ही तुमची वही, पेन आणि तुमचं कर्कटक वगैरे तुमच्याकडे जे साहित्य असेल ते घेऊन बसा आणि माझ्यासोबत प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला एकदम इझी जाईल. चला तर मित्रांनो, आता स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन, ड्रॉ अ लाईन यल. ड्रॉ म्हणजे काय तर काढणे, अ लाईन म्हणजे काय तर रेष. यल नावाची एक लाईन काढा. तर आपण जसं सांगितलं ना, एक पेन्सिल आणि एक पट्टी घ्यायची, एक लाईन यल काढायची. एक लाईन यल काढली का, त्या लाईनला नाव द्यायचं यल. नंतर टेक एनी पॉइंट ऑन द लाईन. टेक म्हणजे घेणे, एनी म्हणजे कुठं पण, पॉइंट म्हणजे टिंब आणि पी नावाचा एक टिंब कुठं पण त्या लाईनवर तुम्ही घेऊ शकता. इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, कुठं पण घेऊ शकता. ह्या लाईनवर आपण इथे घेऊया, ठीक आहे. पी याला नाव द्यायचं. त्यानंतर युझिंग अ सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर म्हणजे काय तर हा जो दिसतोय ना तुमच्या कंपासमध्ये भेटतं, याला इंग्लिशमध्ये म्हणलं जातं सेट स्क्वेअर आणि मराठीमध्ये याला म्हणलं जातं गुन्हा. आता ह्याच्या साहाय्याने सांगितलंय काय करायचं, ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू अ लाईन यल ॲट द पॉइंट पी. म्हणजे याच्या साहाय्याने ह्या यल लाईनला काय करा, परपेंडिक्युलर काढा. म्हणजे हा असा पकडायचा आणि इथे एक लाईन काढायची. ह्यानी काढायची काय गरज नाही, आपली पट्टीने काढायची, कोण बघाय नसते येत. एकदम सरळ अशी एक लाईन काढायची, ठीक आहे. ह्या लाईनला आपण इथं काय पण नाव देऊ शकतो. ए नाव देऊ आपण. सपोज नाव नाही दिलं तरी चालतं, पण द्यायचं, चांगलं आहे ना नाव दिलेलं. तर हा कितीचा अँगल झाला, इथं 90चा झाला, इकडं 90चा झालाय. आणि काय ह्या आकृतीमध्ये काय झालंय, पी ए इज परपेंडिक्युलर टू लाईन यल. म्हणजे ह्या डायग्राममध्ये परपेंडिक्युलर म्हणजे काय, जर असा टी सारखा आकार तयार होत असेल तर त्याला काय म्हणलं जातं, परपेंडिक्युलर. हा पी ए हा परपेंडिक्युलर आहे, पण कोणत्या लाईनला आहे, म्हणजे यल लाईनला आहे. म्हणजे तो ह्या लाईनमधून काय करतोय, कट करून जाऊ शकतो. तर लिहिण्याची पद्धत असती अशी असती, लाईन पी ए इज परपेंडिक्युलर, म्हणजे असा टी काढायचं, परपेंडिक्युलर लाईन यल. म्हणजे यल लाईनला पी ए हा काय आहे, परपेंडिक्युलर आहे. आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं, ते झालेलं आहे. पहिला क्वेश्चन एकदम इझी होता आणि तो झालेला आहे सोडून. नंतर आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. दुसरा क्वेश्चन आहे, ड्रॉ अ लाईन ए बी. ए बी म्हणजे ड्रॉ करा म्हणजे काय तर काढा लाईन ए बी. तर ए बी एक लाईन काढून घ्यायची आपण. त्या लाईनला नाव द्यायचं ए आणि बी. ए आणि बी. युजिंग अ कंपास. कंपास म्हणजे ह्या कर्कटकला आहे, जे कर्कटक असतं ना त्याला इंग्लिशमध्ये प्रोटेक्टर म्हणलं जातं, मराठीमध्ये कंपास म्हणलं जातं. आणि कर्कटक तर आपण असंच म्हणतो. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू ए बी ॲट अ पॉइंट बी. म्हणजे काय करा, ड्रॉ परपेंडिक्युलर. हा आपण बी इकडं लय लांब घेतला, इकडं काढायचा आपल्याला प्रॉब्लेम आहे. आपण हा इथं घेऊया, ठीक आहे. बी इथं घेऊन आणि ह्यापासून तुम्हाला काय सांगितलंय, कंपासच्या साह्याने काढा. जर इथं जर कंपास हा शब्द वापरला नसता तर आपण डायरेक्ट पट्टी घेतली असती, डायरेक्ट इथं धरला असताना अशी रेष वाढली असती की झालं असतं ते परपेंडिक्युलर. पण त्यांनी सांगितले कंपासचा यूज करा. आणि त्याच्यानंतर बी मधनं ह्या ए बी लाईनला काय करा, परपेंडिक्युलर काढा. परपेंडिक्युलर काढा म्हणजे ह्याला कट करीन अशी एक रेष काढा. तर आपल्याला काय करायचं, हे दिसतंय ना प्रोटेक्टर, हे एकदम असं बरोबर त्याचे दोन्ही टोक सेम टू सेम झाली पाहिजेत, असे पॅक करून घ्यायचं. असं पॅक केल्यानंतर तुमच्या मनाने जे अंतर पाहिजे तेवढं अंतर आपण घेऊया.
आपण सपोज एवढं अंतर घेऊ, ठीक आहे, एवढं अंतर घेऊ, मनानेच अंतर घ्यायचं असतं आणि एकदा अंतर घेतलं ते अंतर चेंज नसतं करायचं, बरोबर. ह्या पॉईंटवरच ठेवायचं आणि इकडे एक आपण ही करायचं लाईन मारायची आणि इकडे एक लाईन मारायची, दोन्ही साईडला आपण लाईन मारून घ्यायच्या. ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला कंपासचा वापर करून सांगितले म्हणून आपण हे काढतोय, कंपासचा वापर करून, नाही तर आपण डायरेक्ट पट्टीने काढलं तरी चालतं. बरोबर एवढं अंतर घेतलं होतं आणि आपण सेम टू सेम अंतराच्या इथं सेम टू सेम अंतर आहे तेवढंच इथं अंतर आहे. आता हे अंतर काय करायचं, थोडंसं काय करायचं, वाढवायचं, म्हणजे एवढं वाढवलं तरी चालतं. आणि मग ह्या टोकावर काय करायचं, इथं ठेवायचं कर्कटक इथं आणि इकडे एक करायचा कंस आणि इकडे एक कंस करायचा, इकडे एक करायचा आणि इकडे एक करायचा आणि ह्यामधनं काय करायचं, एक रेष मारून घ्यायची. ह्या बी मधनं बरोबर गेलं का ते, तर गेलेलं आहे. तर मग ह्याचा अर्थ काय, तर ए बी ह्याला आपण नाव देऊ ना, ठीक आहे, याला ओ नाव देऊ आपण, याला देऊ पी. इथं असं लिहू आपण की लाईन बी सी, लाईन ए बी इज लाईन ओ पी इज परपेंडिक्युलर लाईन ए पी. लाईन ओ पी जी उभी लाईन असते ती पहिल्यांदा घ्यायची, ठीक आहे, जी उभी लाईन असते ती पहिल्यांदा घ्यायची. लाईन ओ बी घेऊया, ठीक आहे, ओ बी, म्हणजे इथपर्यंत ही पूर्ण घेतली तरी चालतं पण ती एवढीच घेऊ. ओ बी इज परपेंडिक्युलरचं साईन असं असतं, असा उभाटी काढायचा. उभाटी म्हणजे काय, त्याला पालथा उभं करायचं आणि त्याला पालथं करायचं, म्हणजे ते काय होतं, खाली पडतो. इज परपेंडिक्युलर लाईन ए बी. कळलं, हा काय आहे, म्हणजे ए बी ला परपेंडिक्युलर आहे ओ बी. हा क्वेश्चन पण संपलेला, एकदम सोपं होता, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तिसरा क्वेश्चन आहे ड्रॉ अ लाईन सी डी. ड्रॉ अ लाईन सी डी म्हणल्यावर आपण काय करूया, सी डी नावाची एक लाईन करा, काय म्हणतात ते, ड्रॉ करून घ्या. ड्रॉ म्हणजे काय तर काढणे. सी आणि डी नावाची आपण लाईन काढली. टेक एनी पॉइंट यम ऑन द लाईन, म्हणजे कुठं पण यम हा नावाचा एक पॉईंट घ्या, तरी इथं आपण घेऊया, ठीक आहे. तुम्ही इथे घेऊ शकता, इथे घेऊ शकता, कुठं पण घेऊ शकता, पण ह्या सी आणि डीच्या आतमध्येच घ्यायचा. युजिंग अ प्रोटेक्टर ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन सी डी ॲट द पॉईंट यम. म्हणजे प्रोटेक्टरचा वापर करून काय करा तुम्ही ना, ह्याच्यामधनं एक हे अंतर आणि हे अंतर सेम टू सेम आहे का बघायचं आधी, एवढं. म्हणजे आता आपण ह्याच्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, इथे एक रेष मारायची, इथे एक रेष मारायची, इथे एक मारायची, इथे एक मारायची. वरती नाही मारली तरी चालतं, ही खाली आपण हे खाली नाही रेष मारली तरी पण चालतं, वरतीच मारून घ्यायची आणि काय करायचं, हे जोडून घ्यायचं. याला नाव देऊ आपण यन. झालं, एवढंच क्वेश्चन होता हा. ड्रॉ अ लाईन सी डी. ड्रॉ अ लाईन सी डी काढलेली. टेक अ पॉईंट यम ऑन द लाईन, म्हणजे यम नावाचा पॉईंट आपण ह्या लाईनवर घेतलेला आहे. युजिंग अ प्रोटेक्टर ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर, म्हणजे प्रोटेक्टरचा वापर म्हणजे कर्कटकचा वापर करून, कर्कटकने आपण हे कंस काढलेले इथं आणि त्याचा वापर करून आपण काय केलंय, परपेंडिक्युलर टू अ लाईन सी डी ॲट अ पॉईंट यम, म्हणजे आपण परपेंडिक्युलर काढलाय यन, आपण यम नावाचा परपेंडिक्युलर काढलाय कोणत्या लाईनला, सी आणि डी. समजलं कसा क्वेश्चन होता. हा क्वेश्चन संपलेला आहे आणि 3च क्वेश्चन या प्रॅक्टिस सेटमध्ये होते. एकदम इझी आहे हा प्रॅक्टिस सेट, एकदम सोपा आहे, तुम्हाला समजायला पण सोपं जाईल. इयत्ता 6वीच्या सर्व प्रॅक्टिस सेटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, तिथून तुम्ही सर्व प्रॅक्टिस सेट पाहू शकता. तुमच्या मित्रांनाही शेअर करत जा आणि तुम्हाला समजलं तर कमेंट करून सांगत जा. थँक्यू. पुढचा प्रॅक्टिस सेट पुढच्या लेक्चरमध्ये, तोपर्यंत
ह्या प्रॅक्टिस सेटचा अभ्यास करत राहा. थँक्यू.